प्रत्येक माणूस आहे ना, जगताना त्याला सुख मिळेल आणि समाधान मिळेल यासाठी अगदी मरेपर्यंत तो प्रयत्न करत असतो. सुख सगळ्यांना मिळतं, समाधान सगळ्यांना मिळतंच असं नाही. आणि आयुष्यभर बऱ्याच लोकांनी एक समाधानामध्ये आयुष्य काढलेलं असतं. पण एक वेळ येते, कधी-कधी बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं झालं आहे, की आयुष्य एक निर्व्यसनी आयुष्य काढलेलं आहे. खूप चांगली लाईफ जगलेले आहेत. पण ज्या क्षणाला जेव्हा मृत्यूची वेळ येते, त्यावेळेला त्यांना एक पीसफुल डेथ नाही मिळत. फॉर एक्झाम्पल कॅन्सरसारखे जे काही आहेत केसेस, तर त्याच्यामध्ये किंवा काही सर्टन केसेस आहेत, त्याच्यामध्ये तो पेशंट असतो, तो खूप पेनफुल डेथमध्ये मरतो. तर इवन दो तो जरी समाधानी असला थ्रू आउट लाईफ, तरी तो मरताना समाधानी नाही आहे. तो मरताना त्रासामध्ये मरतो आहे, फर्स्ट थिंग. नेक्स्ट आहे की एनी हाऊ की आयुष्यभर समाधान मिळालं नाही ह्याचा आपण कधी विचारच नाही करत आहे की मला काय, किंवा आपण असाही विचार करतो का कधी की बाबा इन केस लाईफमध्ये कधी एखादी डेथ बेडवर आहे आणि माझ्याकडे फक्त 4-5 दिवस आहेत किंवा एखाद दिवस आहे टू लिव्ह, तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये काय चाललं असेल त्या क्षणाला. त्या क्षणाला माझ्या डोक्यामध्ये की अरे हे काम पेंडिंग आहे, अरे हे करायचं होतं, ते काम करायचं होतं, ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार, हे करायचं राहून गेलं, किंवा ह्याचं आता कसं होईल, त्याचं कसं होईल. असं आपण वी आर ॲक्च्युली नबडी प्रिपेअर्ड फॉर डेथ. नबडी प्रिपेअर फॉर डेथ. तर वी हॅव टू प्रिपेअर अवर सेल्फ एव्हरी टाईम वी हॅव टू प्रिपेअर अवर सेल्फ फॉर डेथ. सो अशा वेळेला काय, इमॅजिन करा की आपण लाईफच्या सगळ्यात लास्ट मोमेंटमध्ये आहोत. तर त्यावेळेला माझं सॅटिस्फिकेशन, माझं समाधान काय असेल? प्रत्येक माणसाचं समाधान हे वेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी एक समाधानाचा पॅरामीटर काय असेल? की काय केल्यानंतर मला मरताना समाधान मिळेल? तर प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण एक गोष्ट सगळ्यांची कॉमन आहे की मरताना प्रत्येकाला पेनलेस डेथ हवी आहे. कोणालाही वाटत नाही की माझी डेथ अशी पेनमध्ये डेथ व्हावी. प्रत्येकाला पेनलेस डेथ हवी आहे, की मरतानाही आपण कधी मेलोत हे सुद्धा शरीराला कळू नये. किंवा आपण कितीतरी केसेस बघत असतो की आपण म्हणतो ना त्यांची डेथ, स्पेशली काही लाँग टर्म डिसिजेसमध्ये जे होतात, स्पेशली कॅन्सरमध्ये ज्या डेथ होतात, तर त्या दे आर व्हेरी पेनफुल डेथ. मेनी ऑफ पीपल कितीही हायर पेन किलर्स दिल्या तरी त्या पेन दे कांट बी ओके. खूप असे केसेस आहेत लिव्हर अँड ऑल दॅट ह्याच्यामध्ये, की त्यांना पेशंटला भूक लागलेली आहे, अन्न खायचं आहे पण खाऊ शकत नाहीत, खाल्लं तर त्रास होतो आणि बॉडीच्या फटीगमध्ये एकदम गेलेली असते पूर्ण. सो ही खूप, आणि हे एकदम म्हणतात ना 1 महिने 2 महिने वगैरे अशा ह्या गोष्टी चालत राहतात. सो दिस इज वॉट की इवन दो माणसाने त्या आयुष्यभर सगळ्या गोष्टी समाधानामध्ये एक आयडियल लाईफ जरी जगला असला, तरी कॅन्सरचा पेशंट हा मरताना समाधानामध्ये नाही मरत, तो पेनमध्ये मरतो है ना. दिस इज द लास्ट मेमरी ऑफ अवर लाईफ अँड वी रिबर्थ विथ द ट्रॉमा. ओके, सो what we can do for it? First of all, we have to think about ki we have to prepare for it की एनी टाईम इफ डेथ कम्स वी हॅव टू सॅटिस्फाईड. माझ्या लाईफमध्ये मला जे अचीव करायचं होतं ते मी अचीव केलेलं आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग की